कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राइब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायदामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। माननीय सुप्रीम कोर्टाने काय दिले आहेत निर्देश बेकायदेशीर अटकेसाठी? जर एखाद्याला बेकायदेशीर अटक झाली असेल, पोलिसांना अटक करायचा अधिकार आहे का? आणि बेकायदेशीर अटक केली असेल तर काय? अशा अनेक मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टाने भाष्य केलेले आहे आणि मान्य सुप्रीम कोर्टाने सगळ्या पोलीस प्रमुखांना सांगितलेले आहे की असं केल्यास, पोलिसांनी केल्यास तुम्ही काय करायचं। याबद्दलचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, छोटासा व्हिडिओ आहे, सर्वत्र शेअर झाला पाहिजे। स्वतःजवळ ठेवू नका, कारण की हा प्रत्येकाचा मानव हक्क, संविधानिक हक्क आणि कायदेशीर हक्क जपणारा व्हिडिओ आहे आणि त्याच्याबद्दलचा माहिती देणारा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। माननीय सुप्रीम कोर्टाने 2 दिवसापूर्वी एक खूप चांगला मोठा निकाल दिलेला आहे। सुप्रीम कोर्टाने पूर्वी देखील अर्नेश कुमार या केसमध्ये क्लिअरली सांगितलं होतं की सेक्शन 41 सीआरपीसीचा पूर्तता केल्याशिवाय, म्हणजे नोटीस दिल्याशिवाय कुणालाही अटक करू नये। किमान 7 वर्षाच्या केसमध्ये हा रूल प्रत्येक ठिकाणी फॉलो केलाच पाहिजे। त्यामुळे ज्यावेळेस आपण नेहमी सांगतो की 498 किंवा 420 अशा केसेसमध्ये आता डायरेक्ट अटक होत नाही, हे आपण त्या कायद्यानुसार, त्या केस लॉनुसार सांगत असतो। त्यामुळे किरकोळ गोष्टींमध्ये अटक होण्याचं प्रमाण बंद झालं आणि या गोष्टीचा आम जनतेला चांगला फायदा झाला आणि त्यामुळे पोलिसांच्या बद्दल त्यांच्या मनात असलेली अवास्तव भीती निघून गेली। परंतु तरी देखील पोलीस कधी कधी 41चं नोटीस न देता किंवा 41चं नोटीसचा भंग झालेला नसताना देखील अटक केलेला आहे, अशाही काही गोष्टी समोर यायला लागलेल्या आहेत। अनेक वेळा लोकांना तुम्हाला वाटतं की पोलिसांनी जर एखाद्या केसमध्ये बोलवलेलं आहे तर आपल्याला अटक करतील का? तर मित्रांनो, तुम्ही जर फार मोठा कुठला गुन्हा केला नसेल, खून किंवा कुणाला मारण्याचा प्रयत्न किंवा अटेम्प्ट मर्डर असलं जर काही केलं नसेल तर तुम्हाला अटक होणार नाही आणि तो तुमचा अधिकार आहे। त्यामुळे सेक्शन 41A जुना सीआरपीसी याची पूर्तता केल्याशिवाय तुम्हाला अटक होणार नाही किंवा त्याचा जर तुम्ही भंग केला नाही। सेक्शन 41 किंवा 41A मध्ये काय असतं की आपणाविरुद्ध असा अर्ज आलेला आहे किंवा एफआयआर झालेली आहे आणि आपणास या पोलीस स्टेशनला हजर राहून आपलं म्हणणं देण्याची ताकीद देण्यात येत आहे किंवा समज देण्यात येत आहे आणि याचा आपण भंग करू नये किंवा याच्या कंडिशन्स प्रमाणे आपण राहावं, ज्यावेळेस आम्ही बोलवल तेव्हा यावं, शहर सोडू नये वगैरे वगैरे। आता त्याबाबत सुप्रीम कोर्टाने वगैरे आणखीन काय सांगितलेलं आहे की शहर सोडण्याबाबतचे आदेश कधी द्यावेत, कधी देऊ नयेत वगैरे, किंवा फक्त कोर्टाने किंवा पोलिसांनी सांगितल्यावर तिथं हजर राहावं, याबाबत त्या सेक्शन 41 मध्ये नियम आहेत आणि या नियमांचा जर आपण भंग करत नाहीये तर आपल्याला अरेस्ट होणार नाही। उगाच कोण काय लोक तर 498 मध्ये पण अटकपूर्व जामीन घेतात। मी सरकारी नोकर आहे, मला अटक होईल। अरे, कुणालाच होणार नाही, सरकारी असू दे, नाहीतर घरातला असू दे, नाहीतर बिनकामाचा कामचुकार असू दे, कुणालाही 498 मध्ये अटक होणार नाही। तो मुद्दा वेगळा आहे। पण मला सांगायचं काय की आता सुप्रीम कोर्टाने या बाबतीत सर्व मान्य न्यायालयांना देखील सांगितलेलं आहे की तुमच्या समोर जरी एखादी केस अशी आली की त्या केसमध्ये सेक्शन 41A किंवा सेक्शन 41 ची पूर्तता झालेली नाही तर तुम्ही लगेचच PDJ म्हणजे जिल्हा प्रमुख न्यायालयाला त्याबाबत कळवायचे आणि त्याच्याबद्दलची कारवाई तिथून पुढे चालू राहील आणि माननीय पोलीस अधीक्षक यांना देखील क्लिअरली कळवलेलं आहे की तुमच्याकडे जर असं काही झालेलं असेल तर तुम्ही लवकरात लवकर त्या पोलिसांवर कारवाई करा आणि इथून पुढे असा प्रकार घडता कामा नये। तर या व्हिडिओतून आपण काय शिकला की सेक्शन 41A ची पूर्तता केल्याशिवाय पोलीस तुम्हाला अटक करू शकणार नाहीत आणि त्याचा भंग आपण केला नसेल तर आपल्याला कधीच अटक होणार नाही। आपल्या विरुद्ध डायरेक्टली चार्जशीट जाईल, सिव्हिल केस सारखी तुमच्या विरुद्धची क्रिमिनल केस चालू राहील। त्यामुळे अटकेची भीती आता करायची नाही, पोलिसांची भीती आता करायची नाही आणि या अशा गुन्ह्यामध्ये बोलवून जर तुम्हाला पोलीस आराकारा बोलत असतील तर तुम्हाला सांगितलेलंच आहे, पोलीस तक्रार विभागीय प्राधिकरण, विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणात तुम्ही ती तक्रार करा। आराकारा बोलण्याचा अधिकार राष्ट्रपतीला देखील नाही तुम्हाला, मग पोलिसांचा आता काय सांगावं आणि किती सांगावं। तुम्हाला आराकारा बोलायचा अधिकार तुमचे आई वडील सोडले तर दुसरा कोणाला नाही।
किंवा तुमचे पार्टनर सोडले, बहीण भाऊ सोडले, मित्र सोडले, तुम्ही ज्यांना परमिट कराल त्याला. बाकी तुम्हाला अरकार बोलायचा अधिकार कुठल्याही ऑफिसरला नाही, SP ला नाही, काय नाही. रेकॉर्ड करा, दाखवा मला अरकार बोलला. अनेक वेळा आपण पाहतो की पोलिसांनी मला बोलवलं, खाली बसवलं, अरकार बोलला, वाईट वागणूक दिली. CCTV मागवून घ्या, त्याचाच CCTV मागून त्याच्यावरच कारवाई करा. अजिबात ते अधिकार नाहीत. तर त्यामुळे इथून पुढे पोलिसांनी तुमच्याशी सौहार्दानेच वागायचं आहे. अटकेचं तर लांबच लांब, अटक केली तर आपण बघायच्या आधी सुप्रीम कोर्ट बघून घेईल. फक्त तुम्ही आवाज उठवायला शिका. तर मित्रांनो, कसा होता आजचा व्हिडिओ? अटकेची भीती पूर्ण घालवणारा तरी होता असं मला वाटतं. तर इथून पुढे अटकेला घाबरायचं नाही, कारण अटक होणारच नाही. मोठे गुन्हे काय केले तुम्ही तर मग मात्र तुम्ही जेलमध्ये चक्की पिसिंग वर्षानुवर्ष. परंतु किरकोळ गुन्ह्यांमध्ये 7 वर्षाची शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यांमध्ये आता तुम्हाला अटक होणार नाही. आणि असं काही झालं तर तुम्ही तुमचा आवाज उठवा, माझ्यापर्यंत या, कुणापर्यंत या, परंतु अन्याय सहन करू नका. चला, पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.